जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। कामिका एकादशी निमित्ताने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात दर्शन घेतले। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मानाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री विखे यावेळी म्हणाले। हा खरं म्हणजे एक माझ्या दृष्टीने एक विलक्षण योग आहे का ज्या एकादशीच्या निमित्तानं मला माऊलीचं दर्शन घेता आलं। अशी परंपरा आलेली आहे की पंढरपूरच्या वारीमध्ये किंवा पांडुरंगाला आषाढी निमित्ताने दर्शनाला जातात, सगळे मंडळी नेवासेला या ठिकाणी दर्शनाला येते। आज जो लाखो भाविकांचा जनसागर जो पाहिल्यानंतर जी प्रचंड अनुभूती आपल्याला त्या निमित्ताने येते आणि मला वाटतं की हे माझं भाग्य आहे की या ज्ञानेश्वर मंदिराच्या विकासाला खाड्याकरता आम्ही आता जी पावलं उचललेली आहेत, ज्ञानराजांच्या आशीर्वादानं तो संकल्प निश्चितपणे पूर्ण होईल असा माझ्या मनात मला पूर्ण विश्वास आहे। खरं म्हणजे ज्ञानेश्वर देवस्थाननी जो घेतलेला पुढाकार आहे तो अतिशय स्तुत्य आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो। आता ज्या मानाच्या पालख्या अनेक वर्ष ज्या पंढरपूरला जातात त्यामध्ये आता त्याची कार्यपद्धत काय आहे ती आपण त्याची माहिती घेऊ आपण। पण निश्चितपणे मानाच्या पालखीमध्ये ह्या पालखीला स्थान मिळालं पाहिजे, कारण आपल्या जिल्ह्यातून आता जी नाशिकहून निवृत्तीनाथांची पालखी जाते, पारनेच्या निळोबारायांची पालखी जाते, ह्या दोन जिल्ह्याची एकच पालखी म्हणतो मानाची, तर ही पालखीसुद्धा त्याचा समावेश करावा निश्चितपणे आपण त्याचा प्रयत्न करू। यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, श्री संत ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग अभंग आदी उपस्थित होते। या प्रसंगी भाविकांना फराळाचे वाटप विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर पालकमंत्री विखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला भेट दिली। यावेळी विखे पाटील यांनी रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांशी संवाद साधला, तसेच डॉक्टरांशी चर्चा करून शिबिराची माहिती घेतली। कामिका एकादशी निमित्ताने सकाळपासूनच पैस खांबाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।